शेवटपर्यंत एक मराठा मनो दादा तुम आगे बढ़ो। स्वराज रक्षक छत्रपति संभाजी महाराज की। डेंजर आ गया मोबाइल बस। तुम्हाला एक दुसरी विनंती माझी, या उपोषणामुळे माझं शरीर मला नाही साथ देत। आता खूप उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या खांद्यावरती आज एक जबाबदारी देतोय। केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही। मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, शेवटी हे शरीर आहे। मी तुमच्यात असो किंवा नसो, माझी जात लय दशकानंतर एक झाली, हिला फुटू देऊ नका, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती। माझी जात लय दिवसाने एकत्र आली, माझ्या जातीच्या लेकरावरचा अन्याय बंद व्हायला लागलाय। मी तुमच्यात असेल किंवा नसेल, पण या राजकारणी लोकांसाठी माझी जात कधीच फुटू देऊ नका, ही खांद्यावरती तुमच्या जबाबदारी। पैशानं किंवा पदानं जर मी त्यांना मॅनेज होत नाही, माझी इमानदारी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही। हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं दुसरा डाव रचलाय, माझ्या कुटुंबावरती हल्ला घडवून आणायचा। इतका नीच विचाराचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही। मी नाही इमानदारी ऐकू शकत। सरकार येऊ दे, सरकारचा बाप येऊ दे, मी नाही हटत। मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायको आणि वडिलाला बोलून घेतलं आणि सांगितलंय, मी तर डावावर लागलोच, आता तुम्ही सुद्धा लागलात। जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला, तुम्हाला लढता आलं तर लढा, खेळता आलं तर खेटा। तुम्ही सगळे जरी मेलात तरी एक इंच मी जातीला सोडून मागे नाही सरकू शकत। बाप मराठ्यांनो, मी तर डावावर लागलोच, पण मी कुटुंब सुद्धा डावावर लावलाय। आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं, मेलं तर डोळ्याला थेंबाई आणू नको। आणि बापालाही सांगितलं, तुम्हाला 4 मुलं आहेत, एक जर गेला तर 3 मुलं होते समजा, डोळ्याला पाणी आणू नका, आनंदित राहा। मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोडो मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय जीव जरी गेला तरी मी मागे नाही हटू शकत। माझं रक्षण करायला माझा 6 करोड मराठा समाज खंबीर आहे, नाही गरज मला कोणाच्या। सगळ्यांनी शांत राहा। कोणी जातीवाद करायचा प्रयत्न केला त्याला उत्तर सध्या देऊ नका। कोणची जात चूक करती ते आपण बघू, कोणत्या जातीचे लोक जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते बघू। 1 महिन्याच्या नंतर ठरवू, नरड्याला लागल्यावर बघू काय करायचं ते। पुन्हा माझा तुम्हाला शब्द आहे, 4 जूनला अमर उपोषण सुरू होत आहे। पाठबळ असू द्या, तुमच्या साथीची मला गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। तुमच्या पाठबळावर मी तिथं जीवाची बाजी लावून लढतोय। आपल्याला मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचंय, माझं काही स्वप्न नाहीये। करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत, तुमचं लेकरू आनंदी जगावं, हे स्वप्न घेऊन मी घराच्या बाहेर। तुम्हाला जाता जाता शब्द आहे माझा, मी जेलमध्ये जरी सडलो किंवा आंदोलन करताना जरी बलिदान गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर
आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकारला नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. म्हणलं हो देव दंगल कसली असती बघायची मला. दंगली झाल्या का? त्याचं कारण मराठ्यांच्या हक्काचं आहे. 200 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मायबापावर. मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं. 1967ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिले. या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत. शेकडो वर्षाच्या. या भारत देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठा. कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या. तरी हे म्हणतात ओबीसी आरक्षणात येऊ नका. ओबीसी आणि मराठा वादी. आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय. याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आम्ही नाही. तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या? आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही. तुम्हाला माहिती आहे का किती वाईट परिणाम झालाय? माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय. साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली. नाद लागलेला पूर्ण 16 राजकारणाचा. रक्तात आरक्षण राहू द्या. स्वतःचे लेकरं मोठं करायचं बघा. या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून 150 पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या जोरावर. 4 उपजिल्हाधिकारी झालेत. 2 मुली केंद्रात गेल्यात. ज्यांची 21वी रँक आली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची 21वी रँक बदलून 2 वर आली आणि केंद्रात IAS दर्जाचे अधिकारी बनले. माया पुढे आणून तर बसेल नाही तो माणूस तर यासाठी नेमली. आता हे मला जेलला टाकणार आहे. दुसरा एक डाव आहे. ते एक आणि आणखीन एक. रोज माझ्यावर 2-4 गुन्हे दाखल करतात रोज. का? त्याचं कारण मला राज्यातून तडीपार करायचं. तेच येडे डोक्याचं. आता मला राज्यातून तडीपार केल्यावर मी लय शहाणा आहे. मी दुसऱ्या राज्यात जाईन. इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चे काढी. यांना सोडणार नाही मी. डॉक्टर अक्षय लगाने संयोजन समिती या पटकन वरती या. जा लवकर घ्या सत्तर करा.